तथागत भगवान बुद्ध महानाम सम्राट अशोक, क्रांतिबा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मातोश्री रमाई, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज आणि तत्सम सर्व महामानवांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करते. सुंदर सृष्टी सुंदर मानव सुंदर जीवन सारे, सुंदर सृष्टी सुंदर मानव सुंदर जीवन सारे, ज्ञानाच्या पर्जन्याने बहरून टाकू वारे, बहरून टाकू वारे. आज करुणासागर बहुउद्देशीय संस्था विदर्भ गौरव प्रतिष्ठान यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त समता विचार कुणास ठावे हा विषय घेऊन परिसंवादाचं आयोजन केलेलं आहे. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर रमेश शंभरकर, माझी मैत्रीण प्राध्यापक माधुरी दुपटे गायधने, या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन आणि भूमिका सांगणारे प्राध्यापक हृदय चक्रधर आणि संचालन करणारी माझी मैत्रीण सरिता साखरगे. विषय समता विचार कुणास ठावे आणि या सभागृहामध्ये उपस्थित असलेले सर्वच, मी सर्वांनाच ओळखते. जिलेकर सर आहे, संजय दादा आहे, खोब्रागडे आहेत, माझी मैत्रीण प्रतिभा सहारे, माधुरी वसंत, शोभा, हा तू पण माझी मैत्रीण आहेस. इथे बरेच आणि माझे जुने एक मित्र म्हणून माझ्या चळवळीतले ते पण इथे उपस्थित आहेत. या तुम्हा सगळ्यांना माझा मनापासून मैत्रीपूर्ण जय भीम. जय भीम. आपण लोक कमी असलो तरी आपला आवाज बुलंद असला पाहिजे. जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. म्हणतात ते सगळेजण म्हणतात, त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. तर समता विचार कुणास ठावे हा विषय जेव्हा आला तर माधुरीताई आणि मी आम्ही दोघी पण एकमेकींशी फोनवर बोललो आणि ते म्हटलं तुला माहिती आहे का समता विचार? तर ती म्हणे मला समता माहिती आहे, समता विचार पण माहिती आहे, पण कुणास ठावे हा म्हणजे कवींनी आयोजित केलेला परिसंवाद आहे. म्हटलं हे कवितेतलं एक ओळ आहे, समता विचार कुणास ठावे. पूर्ण कविता कदाचित हृदय चक्रधरांकडे असेल याच्यावर. तर कवी लोक आहेत सगळे मंडळी, तुम्ही सगळे, आणि तुम्हाला कविता सादर करायच्या आहे त्याच्यामुळे खूप जास्त वेळ घेणार नाही. पण समतेचा जेव्हा समता हा शब्द आपल्या तोंडून बाहेर पडतो तेव्हा तथागत बुद्धाकडे आपल्याला पहिल्यांदा जावं लागते. समता कुणास ठावे तर बुद्धापासून आपल्याला ती विचारात घ्यावी लागते. बुद्धाने आपल्या धम्मामध्ये भिक्षुनी म्हणून महिलांना प्रवेश दिला, तिथे समतेचा उद्गाता बुद्ध ठरतो. आणि मग तिथून जर आपण पुढे 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 सरकत गेलो तर महानाम सम्राट अशोकांनी सुद्धा जेव्हा धम्म स्वीकारला तेव्हा त्यांनी समतेचा पुरस्कार केलेला आपल्याला दिसतो. आणि मग पुढे आपण आलो ज्योतिराव फुल्यांकडे, तर समता त्यांनी त्यांच्या घरातून सुरू केली. म्हणजे सावित्रीबाई फुल्यांना शिक्षणाच्या क्षेत्रात आणून त्यांनी महिलांना शिक्षणाची दारं उघडी केली आणि समतेचा पुरस्कार तिथे सुरू झाला महात्मा ज्योतिराव फुल्यांचा आणि सावित्रीबाई फुल्यांचा. आपण असं म्हणू की महात्मा ज्योतिराव फुल्यांना सावित्रीबाई फुल्यांना समोर आणलं, पण मी असं म्हणेन की मुळातच सावित्रीला शिकायची इच्छा होती. आता किती नवऱ्यांनी म्हटलं तरी बायका ऐकतातच असं नाही, पण सावित्रीबाईंना मुळातच शिक्षणाची आवड होती आणि म्हणून त्या ज्योतिराव फुल्यांनी जेव्हा शिक्षणाचा प्रस्ताव त्यांच्या समोर ठेवल्याबरोबर त्या तयार झाल्या आणि त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते सगळ्यांना माहिती आहे. त्याचा पुन्हा पुन्हा उच्चार करणं योग्य वाटत नाही, कारण तुम्ही सगळे लोक महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुल्यांना वाचलेले आहे.
ज्या गोष्टी आपण वाचू शकत नाही त्या गोष्टी आपण अलीकडे लक्षात घेतल्या पाहिजे. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचा पुरस्कार केला आणि त्याला कलम 15 मध्ये नेमून पण दिलेला आहे समता. आपल्या सगळ्यांसाठी समता बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेनुसार तरतूद करून ठेवलेली आहे. पण हे सगळ्या गोष्टी आपल्या समोर असताना समतेचा विचार आपल्या मनामध्ये रुजला आहे का? आता इथे उपस्थित असलेल्या लोकांमध्ये रुजला असेल, पण अनेक कुटुंब अशी आहेत की त्या कुटुंबामध्ये समता पोहोचलेली नाही. अनेक परिवार मला माहिती आहे की जे मुलीच्या जन्माचं स्वागत करत नाही. तिथे समता विचार पोहोचण्याची गरज आहे. समता विचार कुठे आहे? सुशिक्षित जे लोक आंबेडकरी चळवळीमध्ये आहे, मी एकदम मोकळेपणाने सांगते की जे लोक आंबेडकरी चळवळीत आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार ज्यांनी स्वीकारलेला आहे, विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार ज्यांनी स्वीकारलाय त्यांना समता कळलेली आहे. अन्य लोकांपर्यंत समता विचार अद्यापही पोहोचलेली नाही. त्या लोकांपर्यंत समतेचा विचार अजून कोसो दूर आहे. म्हणून मुलीच्या जन्माचं स्वागत ओबीसी समाजामध्ये अजूनही होत नाही. माझी भाची जेव्हा जन्माला आली तेव्हा मी सर्वांना पेढे वाटले. आता लक्षात घ्या, पेढे वाटले तेव्हा मला म्हणाले, तुमच्याकडे मुलगी झाली ना, बर्फी किंवा जिलेबी का नाही वाटली? समता विचार कुणास ठावे. म्हणजे बर्फी हा स्त्रीलिंगी शब्द आहे, जिलेबी हा स्त्रीलिंगी शब्द आहे आणि म्हणून मुलगी जन्माला आल्यावर मी बर्फी किंवा जिलेबीच वाटायला पाहिजे. मी पेढे लाडू वाटायचे नाही, कारण माझ्या घरी मुलगा जन्माला नाही आला ना. इथे समतेचा विचार, इथून सुरुवात होते समतेच्या विचाराची. आणि ज्या समाजामधून मी येते त्या समाजामध्ये समता, मी जर मला कोणी म्हटलं की काय म्हणतात त्याला, आपण जेव्हा सोबत चालतो तेव्हा महिलांना पहिले प्राधान्य दिलं जातं. मी जेव्हा सामाजिक क्षेत्रामध्ये आले तर मी म्हटलं, का बरं मी तुमच्यासोबत नाही चालू शकत का? समता आहे ना. पण स्त्री आणि पुरुष हे जर समतेच्या विचाराने प्रेरित झालेले असतील तर लेडीज फर्स्ट का बा? सोबत घ्या ना आम्हाला. इथे समता विचार करण्याची गरज आपल्याला पडते. आणि असं करता करता पहिले दलित पत्रकार गोपाळबाबा वलंगकर यांच्यावर आज बहुजन सौरभ मध्ये लेख आहे. वलंगकरांनी डायरेक्ट हात घातलेला आहे समतेला. विषमतेच्या विरुद्ध बंड पुकारणारा पहिला दलित पत्रकार गोपाळबाबा वलंगकर. आणि समतेचा विचार जसा माझ्या डोक्यामध्ये फिट्ट झालेला आहे त्याचे प्रतिबिंब जर तुम्ही बघायचं असेल तर तुम्हाला दैनिक बहुजन सौरभ वाचावा लागेल. कारण त्या वर्तमानपत्रामध्ये समता पेरण्याचं काम पहिल्या दिवशीपासून सुरू झालेलं आहे. आज 3 वर्ष पूर्ण झाले, 3.25 वर्ष आज झालेले आहेत. बहुजन सौरभच्या माध्यमातून फुले शाहू आंबेडकरांचा समतेचा विचार, विषमतेच्या विरुद्धचे विचार सातत्यानं पेरण्याचं काम आम्ही लोक करत आहोत. रोज मला 8 ते 10 लेख वाचायचे असतात. रोज मला 15 ते 20 बातम्या वाचायच्या असतात. आणि त्यातही ते मांडताना, लोकांसमोर मांडताना मला हा विचार करावा लागतो की माझ्याकडे जो लेख आलेला आहे तो बुद्ध फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा आहे की नाही आहे. त्यांनी जो लेख लिहिलेला आहे तो बुद्ध फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा आहे की नाही आहे. आणि म्हणून एकाने असं म्हटलं मला, जे कुठेच नाही आहेत ते बहुजन सौरभमध्ये येते. म्हटलं बाकीचे वर्तमानपत्र त्याच्यासाठी नाहीच आहे.
आपल्याला जरी वाटत असलं की माझी बातमी त्या पेपरमध्ये आली पाहिजे, माझी बातमी त्या पेपरला आली पाहिजे, हो वाचतात कोण? जेव्हा तुम्ही समाज माध्यमावर टाकता, फेसबुकवर, तुम्ही कुठेही छापून आलेलं जेव्हा फेसबुकवर टाकतात तेव्हा तुम्हाला लाईक आणि कमेंट्स मिळतात. एखाद्या बहुजन सौरभ वगळता दुसऱ्या वर्तमानपत्रामध्ये जर तुमचं काही छापून आलं असेल तर ते वर्तमानपत्र तुम्हाला ओळखणारे लोकच तुम्हाला फोन करतात की माधुरी आज तुझी कविता आली बरं त्या फलाण्या पेपरमध्ये. हे तुम्हाला माधुरी वसंत शोभाला ओळखणारे जे लोक आहेत त्यांच्याकडे तो वर्तमानपत्र जात असेल ते लोक फोन करून सांगतात. पण बहुजन सौरभमध्ये जे प्रकाशित होतं त्याच्यासाठी दिल्ली, छत्तीसगड, कुठून मुंबई, जिल्हेकर सरांना माहिती आहे कुठून फोन येतात. आता हे जे आहे वाचणारे लोक हे डोळस आहेत. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित झालेला आहे आणि म्हणून बहुजन सौरभ हा समतेचा पुरस्कर्ता वर्तमानपत्र आहे. मला वेगळं काही सांगायची गरज याच्यासाठी वाटत नाही. काल परवा श्रीरामाच्या नावाने घरावर झेंडे दिसले. शंभरकर सर, घरावर झेंडे दिसले, घरासमोर रांगोळ्या दिसल्या आणि प्रजासत्ताक दिन आहे हे 26 जानेवारी तर आदल्याच दिवशी रांगोळ्या मिटवल्या. आदल्याच दिवशी माझ्या दारात रांगोळी काढली, कारण वरचे लोक ओबीसी आहेत आणि रामाचे भक्त आहेत. त्यांनी आपल्या घरावर झेंडा लावला आणि माझ्या दारात सुद्धा रांगोळी काढली. मी विरोध नाही केला. पण जेव्हा 26 जानेवारीच्या सकाळी माझ्या दारातली रांगोळी तशीच ठेवून आपल्या दारातली रांगोळी मिटवली, समतेचा विचार तिथे करावा लागतो. मी म्हटलं माझ्या दारातली रांगोळी मी 26 जानेवारीला कशाला मिटवू? प्रजासत्ताक दिन आहे, संविधान दिवस आहे, गणतंत्र दिवस आहे. तुम्हाला कदाचित तो मान्य नसेल म्हणून तुम्हाला त्याचं महत्त्व कळलेलं नाही. मला कळलेलं आहे. तुम्ही मिटवली रांगोळी, मी नाही मिटवणार. समता इथे विचार करायला लावते. काल परवा संसदेचं उद्घाटन झालं. राष्ट्रपती लेडीज होती, महिला होती, तिला नाही बोलवलं. एक भोप्या जाऊन तिथे आपला उद्घाटन करून आला दिवसभर. त्या व्यक्तीबद्दल मला बिलकुल आदर नाही आहे. प्रधानमंत्री या शब्दाला कलंक लावणारा तो माणूस आहे. प्रधानमंत्री या शब्दाची जी डिग्निटी आहे त्या माणसानी गमावली, संपुष्टात आणलेली आहे. आता काल परवा आपला भोप्या एकटाच फिरत राहतो आहे ना. ते प्लांटेड आहे ते कार्यक्रम, तो सगळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्लांटेड प्रोग्राम. श्रीरामाचं मंदिराचं ते काय झालं असेल प्राण प्रतिष्ठा. मेलेला माणूस जिवंत होत नाही तर दगडात प्राण फुंकून तो जिवंत होणार आहे का? जे अस्तित्वातच नाही, कपोलकल्पित आहे, त्याच्यासाठी भारतातल्या प्रत्येक नागरिकाच्या करातून गेलेला पैसा तिथे वापरण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मला आठवतात तेव्हा जेव्हा प्रचंड मोठं धर्मांतर घडवून आणलं, बाबासाहेबांनी कोणताही महसुलाचा पैसा तिथे वापरलेला नाही. बाबासाहेबांनी एक रुपया आपल्या समाजातल्या लोकांकडून जो मिळाला असेल त्या भांडवलावर, समाजाच्या भांडवलावर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर घडवून आणलं. ऐतिहासिक पैशाची भीक कोणत्याही राजकीय नेत्यांकडे मागितली नाही की मी धर्मांतराचा कार्यक्रम घेत आहोत तर मला पैसे द्या. पण रामाच्या नावाने पैसा गोळा केला. रामाच्या नावाने लाखो करोडो रुपये, तेलाचे पिपे इतके तिथे त्या वाती आणि त्या याच्यासाठी जाळले. वात काय आहे? शेतकऱ्यांनी पिकवलेल्या कापसाची वात आहे. शेतकऱ्याला पिकवलेल्या बियाणापासून तयार झालेलं तेल आहे. लाखो करोडो रुपयाचं तेल तिथे वाया घालवलं. 125 मीटर लांब वात बनवली. विश्वातला सगळ्यात मोठा दिवा
प्राण प्रतिष्ठेच्या पहिले विजला विजतो. तुमचे कामच तसे, कर्मच तसे आहे. तो विजणार नाही तर काय होईल? आता ठीक आहे, तुम्ही आमच्यासारख्या अस्पृश्य लोकांना मंदिरात प्रवेश नाही दिला, पण राहुल गांधी काही अस्पृश्य समाजातला आहे का? आहे का अस्पृश्य समाजातला? पण त्याला मंदिरात जाण्यापासून वंचित ठेवलं. त्याची आजी इंदिरा गांधी, तिलाही मंदिरात जाण्यापासून वंचित केलं. हा समतेचा विचार जो घटनेनं दिलेला आहे, त्या घटनेला पायदळी तुडवण्याचं काम सध्याचे जे आहे होप्या तो करत आहे. आणि त्याचे जे चेले चपाटे आहेत, का त्या रवीश कुमारला राजीनामा द्यावा लागला? विचार करा. तोही उच्चवर्णीय समाजातलाच आहे, पण समतेचा विचाराने चालणाऱ्या माणसाला ह्या व्यवस्थेने गाडून टाकण्याचे प्रयत्न केलेले आहे. आणि म्हणून समता विचार कुणास ठावे ही जेव्हा मांडणी आपण करतो तेव्हा आपल्याला ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की समता विरुद्ध विषमतेचा संघर्ष हा हजारो वर्षापासूनचा आहे. हा आत्ताचा संघर्ष नाहीये. त्यांचे 2 खासदार होते, त्यांनी अख्खी संसद आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा विचार जगणारे, हा विचार इम्प्लिमेंट करणारे संघ आमचा आहे, पण संघाचं इम्प्लिमेंटेशन कोण करतं? ब्राह्मण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. आम्हाला 4 डिग्र्या मिळाल्या, आमची भाषा शुद्ध झाली, आमचे बोलचाल चांगली झाली, आमचं पेहराव चांगला झाला, हे खूप ते त्यांच्या डोक्यात. ही गोष्ट ओबीसी समाजाच्या लक्षात येत नाही, पण आमच्यासारखे जे लोक आहेत, अत्यंत संघर्षातून आम्ही लोक पुढे आलेलो आहोत. समता स्वीकारताना आम्हाला घरातून त्रास झालेला आहे. समतेचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले हे जेव्हा आम्ही सांगतो ना, तर आम्हाला आमचा पास्ट टेन्स आठवतो. हे आम्हाला साधं सुद्धा नाही समजलं. याच्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागला. पण जे आंबेडकरी लोक आहेत, आंबेडकरी म्हणजे जी दलित मंडळी आहे, आज आंबेडकरी आहे, त्यांना त्यांचं मी दैव मानत नाही, पण जेव्हा अशी वेळ येते तेव्हा मी त्यांना नशीबवान समजते की उठला. त्यांचा जन्म झाल्याबरोबर त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाची प्रतिमा दिसली. आम्हाला बुद्धाची आणि बाबासाहेबाची प्रतिमा बघायला वयाची 15 वर्ष घालवावी लागली. ही संध्या राजूरकर जी आज तुमच्या समोर उभी आहे ना, हिनं जेव्हा समतेचा पुरस्कार केला, वयाच्या 15व्या वर्षानंतर जेव्हा मी बुद्ध वाचला, जेव्हा मी बाबासाहेबांना वाचलं, त्याच्यानंतर मला समता कळली. आणि त्या समतेच्या पाऊल वाटेने वाटचाल करताना सगळ्यात पहिल्यांदा मला कुटुंब सोडावं लागलं. आज 40 वर्ष मी बुद्ध फुले शाहू आंबेडकर बुद्धाच्या मार्गाने वाटचाल करत आहे, कारण मला समता कळलेली आहे. आणि जिथे जिथे आपल्याला समता कळते तिथे संघर्ष करावा लागतो. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये सगळी तरतूद करून ठेवलेली आहे, पण इम्प्लिमेंटेशन आमच्या हातात आहे. मी खूप वेळ बोलणार नाही, मी फक्त आपल्याला एवढंच सांगते, समतेचा पुरस्कार करत असताना आपल्याला बुद्ध फुले शाहू आंबेडकर यांच्या मार्गावरून वाटचाल करावी लागेल. परवा कोणीतरी बोलताना माझ्याशी असं बोललं की बाबासाहेबांचे पुतळे आता भारतातच नाही तर विदेशात पण लागायला लागले. मी म्हटलं का लागू नये? जिथे जिथे आंबेडकरी माणूस जाईल तिथे तिथे बाबासाहेब आंबेडकर जातीलच. आणि बाबासाहेबांचे पुतळे उभे झाले याचाच अर्थ असा की बाबासाहेबांचा विचार तिथपर्यंत पोहोचलाय. बाबासाहेबांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय, पहिल्यांदा स्वातंत्र्य म्हटलं, नंतर समता म्हटलं,
नंतर बंधुता म्हटला आणि सगळ्यात शेवटी न्याय म्हटलेला आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना समतेची सर्वात जास्त जबाबदारी ही महिलांवर आहे. माधुरी, महिलांवर याच्यासाठी आहे की समतेला आम्ही नाकारतो, पुरुषांना पुढे करतो. आज मराठा समाजाला आरक्षण मिळालंय, तिथे 25 वेळा 100 वेळा उच्चार झाला पुरुष सत्ताक, पुरुष सत्ताक, पुरुष सत्ताक. मी असं म्हणते, पुरुष सत्ताक समाजाचं जर तुम्ही आताही समर्थन करत असाल तर तुम्ही मनुस्मृतीचं समर्थन करता. आणि अशा मराठा समाजाला आरक्षण हा शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे, हा दुसऱ्या तिसऱ्या कोणाचाही नाही. आणि म्हणून जर मुलाला आईची जात लावायची असेल किंवा आईचं नाव लावायचं असेल, समता तिथे प्रस्थापित होते. माधुरी वसंत शोभा वडिलांचं आणि आईचं नाव लावते. अशा अनेक कुटुंब आहेत आणि अशा अनेक महिला आहेत. मी संध्या राजूरकर हे नाव याच्यासाठी वापरते की मी माझ्या बापाला शब्द दिला होता की मी राजूरकर या आडनावाला बट्टा लागू देणार नाही. आणि म्हणून मी राजूरकर हे आडनाव लावते. तर मी पण संध्या बौद्ध किंवा संध्या अजून अमुक तमुक काहीतरी मी लावलं असतं, कारण माझी खूप इच्छा होती. पण मी राजूरकर ठेवलं एवढ्यासाठी की माझे वडील ह्या संपूर्ण विचाराच्या विरुद्ध होते. मी जो विचार स्वीकारलेला आहे त्याच्या विरुद्ध होते. आणि म्हणून ते म्हणाले की तू असं करशील तर आमच्या नावाला बट्टा लागेल, कलंक लागेल. पण मला सांगा, आजही संध्या राजूरकर हे नाव घेतल्यानंतर हे नाव कलंकित वाटते का? मला माझ्या नावाचा अभिमान आहे आणि माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना पण माझ्या नावाचा अभिमान आहे. आणि मी ज्या मार्गाने चाललेली आहे, मला माहिती आहे की माझा मार्ग कठीण असला तरी खरा आहे, सत्य आहे. मी सत्यशोधक आहे. मी महात्मा फुलेंची वारस आहे. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची पुरस्कर्ता आहे आणि म्हणून मी आंबेडकरी आहे. परवा बोलता बोलता असं बोलले कोणीतरी, मी पण तिथे एक वक्ता होते, ते बोलले की बाबासाहेब आंबेडकरांनी जर धर्मांतरापूर्वी असं म्हटलं की मी पहिल्यांदा भारतीय आहे आणि अंतिमतः भारतीय आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतरानंतर जर बोलले असते तर त्यांनी असं बोलले असते, मी प्रथमतः भारतीय आहे आणि अंतिमतः मी बौद्ध आहे. मी माझ्या भाषणाला सुरुवात करताना असं म्हटलं की मी प्रथमतः भारतीय आहे, नंतर मी बौद्ध आहे आणि आता मी आंबेडकरी आहे. आणि म्हणून हा समता विचार कुणाचा ठावे, जो बाबासाहेबांच्या समतेच्या विचाराचा पुरस्कर्ता आहे, त्या समता विचार ठाऊक आहे. एवढंच मी आपल्याला सांगते. आणि जाता जाता एवढंच सांगते की समानता पे स्थित ही समाज हमें चाहिए, समानता पे स्थित ही समाज हमें चाहिए, जितना पुरुष मुक्त है उतनी ही स्त्री भी चाहिए. जितना पुरुष मुक्त है उतनी ही स्त्री भी चाहिए. धन्यवाद. जय हिंद.